या व्हिडिओमध्ये आपण बघतोय 3 डिजिट नंबरचा टेबल कसा बनवायचा ते. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करतोय 153 नंबर. यामध्ये काय करायचं, युनिट प्लेसचा जो डिजिट आहे तो सेपरेट करायचा. सो इकडे आपण 3 सेपरेट केलाय आणि राहिलेले जे डिजिट्स आहेत म्हणजे 15 ते आपण इकडे सेपरेट लिहिलेत. ठीक आहे, मग आता 15चा टेबल आपण इथे लिहिणार आणि 3चा टेबल आपण इथे लिहिणार. ठीक आहे, इकडे आपण 15चा टेबल लिहिला, इकडे आपण 3चा टेबल लिहिलाय. आता मला 153चा टेबल बनवायचा आहे. तर मग काय करायचं, 3च्या टेबल मधले जेवढे नंबर्स युनिट प्लेसला आहेत तेवढे सगळे ॲज इट इज इकडे कॉपी करून घ्यायची, सेम लेवलला कॉपी करून घ्यायची. तर इथे आहे 3, 6, 9, इथे 2, 5, 8, मग 1, 4, 7 आणि 0. तर काय केलं आपण, 3च्या टेबल मधले जेवढे डिजिट्स युनिट प्लेसला होते तेवढे सगळे आपण इकडे ॲज इट इज कॉपी करून घेतले. मग आता हा जो इकडचा जो डिजिट राहिलेला आपला म्हणजे 10 प्लेसचा जो डिजिट राहिलेला आहे त्याचं काय करायचं, तर हे 10 प्लेसचे जे डिजिट्स आहेत ते आपल्याला 15च्या डिजिट सोबत ऍड करायचे आणि इथे लिहायचे. तर मग पहिला आहे आपला 15ची ऍडिशन करायची इथल्या नंबर सोबत, पण इथे तर नंबर नाहीये, मग आपण इथे 0 कन्सिडर करूया. सो 15 प्लस 0 इज इक्वल टू 15. 30 प्लस 0 म्हणजे 30. 45 प्लस 0 म्हणजे इथे येईल 45. 60 प्लस 1 इथे येईल 61. 75 प्लस 1 इथे येईल 76. 90 प्लस 1 इथे येईल 91. आता इथे आलाय 105, मग पूर्ण 105 कन्सिडर करायचा. सो 105 प्लस 2 देतो आपल्याला 107. 120 प्लस 2 म्हणजे 122. 135 प्लस 2 म्हणजे 137 आणि 150 प्लस 3 म्हणजे 153. हा झाला आपला 153चा टेबल.